आज आपण कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. इनो, सोडा, तांदळाचं पीठ यापैकी कशाचाच वापर न करता आज आपण ही भजी बनवणार आहोत. जरासुद्धा पाण्याचा वापर न करता कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते लगेचच पाहूया. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आपण कांदा कसा चिरतो यावर भजीचं टेक्स्चर अवलंबून असतं. इथे आपल्याला कांद्याच्या दोन्ही टोकाकडचा भाग काढून घ्यायचा आहे. कांद्याचं साल इथे मी काढून घेतलेला आहे. आता कांदा आपल्याला मधून चिरायचा आहे आणि हा जो देठाकडचा भाग असतो तो असा काढून घ्यायचा. देठाकडचा भाग म्हणजेच त्याला मुळाकडचा भाग असं सुद्धा म्हणतात. हा भाग काढणं गरजेचं आहे. हा भाग काढला की कांद्याच्या पाकळ्या सहज अशा विलग होतात. आता आपल्याला कांदा असा उभा चिरून घ्यायचा आहे आणि पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. पाकळ्या मोकळ्या झाल्या की भजी कुरकुरीत आणि लच्छेदार तयार होते. इथे मी कांद्याच्या सर्व पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. कांदा थोडासा असा चुरून घ्यायचा आहे. मीठ घातल्यामुळे कांद्याला स्वतःचं असं पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करावा लागत नाही. आता यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटं हे असंच आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. 25 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. कांद्याला बरंचसं असं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा धणे घालायचे आहेत. धणे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत. धण्याची भरड का घालायची? कारण एखादा धणा भजी खाताना दाताखाली आल्यानंतर त्याची चव छान लागते. त्यामुळे धणा पावडर न घालता असे धणे खलबत्त्यामध्ये कुटलेले घालावे. सोबतच 1 चमचा ओवा घालायचा आहे. ओवा मी हातावर चुरून घेतलेला आहे. ओवा हातावर चुरून घेतल्यामुळे त्याचा स्वाद त्या पदार्थामध्ये छान उतरतो. सोबतच आपल्याला हळद घालायची आहे. इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा घरगुती मसाला. तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला घालू शकता. अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि सुरुवातीला इथे मी 4 चमचे बेसन घालणार आहे. बेसन पिठाचा अंदाज घेऊनच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. आता सर्व व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आणखी यामध्ये बेसन पीठ घातलं तरी चालेल असं मला वाटतंय, म्हणून मी यामध्ये आणखी 2 चमचे बेसन पीठ घालणार आहे. अगदी कोरडं मिश्रण होईपर्यंत हे पीठ असं घालायचं आहे. बघा 3 कांद्यांना 6 टेबलस्पून इतकं पीठ मी वापरलेलं आहे. जसजसा वेळ जातो तसतसं कांद्याला पाणी सुटतं आणि मिश्रण थोडंसं सैलसर होतं. आता आपलं भजीचं मिश्रण तयार आहे. आपण लगेचच भजी बनवायला घेऊया. इथे मी मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे आणि थोडासा रंग बदलेपर्यंत मस्त अशी भजी तळून घ्यायची आहे. प्रत्येक पाकळी मोकळी असल्यामुळे कांद्याची भजी कुरकुरीत अशी तयार होते, जशी आपण विकत घेतो तशी. जर हे मिश्रण थोडंसं पातळ झालं किंवा त्याला जास्तीचं पाणी सुटलं तर हे अगदी गोळा भजी जशी तयार होते तशी भजी तयार झाली तर अगदी मऊ मऊ तयार होते. म्हणून ही अशी लच्छेदार भजी होणं फार गरजेचं आहे. मध्यम आचेवर थोडासा रंग बदलेपर्यंत भजी मस्त तळून घेतली. बघा रंगसुद्धा भजीला खूप छान आलेला आहे. आता तेलातून व्यवस्थित निथळून ही भजी काढून घ्यायची आहे. आपली कुरकुरीत तेलकट न होणारी कांदा भजी बनवून तयार आहे. रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.